नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयाच्या खोलात जाणार आहोत जो आपल्या इतिहासाचा एक महत्त्वाचा पण तितकाच वादग्रस्त भाग आहे. भारतातलं वसाहतवादी युग. आपल्याकडे यावर एक तपशीलवार स्रोत आहे जो आपल्याला फक्त तारखा आणि घटना नाही तर त्यामागची कारणं आणि त्याचे आपल्यावर झालेले दूरगामी परिणाम समजून घ्यायला मदत करेल. आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न करू की एकेकाळी सोन्याची चिडिया म्हणून ओळखला जाणारा देश इतका कंगाल कसा झाला, म्हणजे एक व्यापारी कंपनी संपूर्ण उपखंडावर राज्य कशी करू शकली आणि या सगळ्याची सुरुवात नेमकी कुठून झाली. याची सुरुवात एका वाक्याने करूया जे मला वाटतं सगळं काही सांगून जातं. 1901 मध्ये विल्यम डिग्बी नावाच्या एका ब्रिटिश लेखकाने लिहिलं होतं, आधुनिक इंग्लंडला भारतीय संपत्तीने महान बनवले आहे. ही संपत्ती नेहमीच बलवानांच्या सामर्थ्याने आणि कौशल्याने घेतली गेली. अगदी घेतली गेली हा शब्द इथे खूप महत्वाचा आहे. चला हा मुद्दा जरा नीट समजून घेऊया. तर मग सुरुवातीला वसाहतवाद म्हणजे नेमकं काय हे स्पष्ट करूया, कारण हा शब्द आपण खूप सहज वापरतो पण त्याचा खरा अर्थ काय आहे. बरोबर आहे तुमचा प्रश्न. सोप्या भाषेत सांगायचं तर बघा, वसाहतवाद म्हणजे एखाद्या शक्तिशाली देशाने दुसऱ्या प्रदेशावर लष्करी किंवा राजकीय नियंत्रण मिळवणं. फक्त नियंत्रण नाही, तिथेच गोष्ट संपत नाही. नियंत्रण मिळवून तिथे आपली माणसं वसवणं आणि महत्त्वाचं म्हणजे त्या प्रदेशाच्या संसाधनांचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करणं. म्हणजे हे फक्त व्यापार करण्यापुरतं मर्यादित नव्हतं. अजिबात नाही. यात फक्त आर्थिक शोषण नाही तर आपली राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक व्यवस्था त्या लोकांवर लादणं हे सुद्धा आलं. 15व्या शतकानंतर जे वसाहतवादाचं युग सुरू झालं त्यात स्पेन, पोर्तुगाल, ब्रिटन, फ्रान्स या देशांनी जगभर हेच केलं. आणि यामागे त्यांचं कारण काय असायचं, म्हणजे ते स्वतःला काय सांगायचे. ते म्हणायचे की आम्ही मागासलेल्या लोकांना सुसंस्कृत करायला आलो आहोत, पण खरं तर मूळ उद्देश संपत्ती मिळवणे हाच होता. प्रत्यक्षात त्यांनी स्थानिक लोकांची हत्या केली, त्यांना गुलाम बनवलं. ही सुसंस्कृत करण्याची भाषा म्हणजे एका प्रकारे स्वतःच्या कृतीला योग्य ठरवण्याचा प्रयत्न होता. पण मग इतक्या देशांमध्ये भारतच त्यांचं मुख्य लक्ष का बनला, तेव्हा भारताची परिस्थिती काय होती. इथेच तर खरी गोष्ट आहे. भारत तेव्हा मागासलेला नव्हता, उलट जगातली सर्वात मोठी आर्थिक महासत्ता होता. महासत्ता? हो. अर्थशास्त्रज्ञ अँगस मॅडिसन यांच्या अभ्यासानुसार 16व्या शतकात जागतिक जीडीपीमध्ये भारताचा वाटा जवळजवळ 1/4 म्हणजे 25% होता. विचार करा. 25%? हो. भारताचे मसाले, आपलं उच्च दर्जाचं सुती कापड, हस्तिदंत, दागिने ह्याला जगभरात प्रचंड मागणी होती. हीच संपत्ती युरोपीय देशांच्या डोळ्यात खुपत होती. म्हणजे ब्रिटिशांच्या आधीही इतर युरोपीय सत्ता इथे जम बसवण्याचा प्रयत्न करत होत्या. पोर्तुगीज, डच, फ्रेंच यांचा क्रम कसा होता. बरोबर. सर्वात आधी आले पोर्तुगीज. 1498 मध्ये वास्को द गामा कालिकतला पोहोचला. त्यांचा उद्देश फक्त व्यापार नव्हता, तर समुद्रावर आपलं वर्चस्व निर्माण करणं आणि ख्रिश्चन धर्माचा प्रसार करणं हाही होता. त्यांनी अरबी समुद्रात दहशत निर्माण केली होती. दहशत? हो. म्हणजे? ते कार्ताज नावाची एक प्रणाली चालवायचे. कार्ताज? ते काय होतं? कार्ताज म्हणजे एक परवाना. भारतीय किंवा अरबी व्यापाऱ्यांना समुद्रातून आपलं जहाज न्यायचं असेल तर त्यांना पोर्तुगीजांकडून हा परवाना विकत घ्यावा लागायचा. म्हणजे एक प्रकारचा हप्ताच झाला हा. अगदी. नाहीतर ते जहाज लुटायचे किंवा बुडवून टाकायचे. याशिवाय त्यांनी 1560 मध्ये गोव्यात इन्क्विजिशन म्हणजे धर्मसभा स्थापन केली, जिथे लोकांना धर्मांतरासाठी आणि छळासाठी जबरदस्ती केली जात होती. पण या दादागिरीला काही विरोध झाला नाही का? नक्कीच झाला. अनेक स्थानिक राज्यकर्त्यांनी त्यांना कडवा प्रतिकार केला. यातलं एक महत्वाचं नाव म्हणजे उल्लालच्या राणी अब्बक्का. राणी अब्बक? हो, त्या छोट्याशा राज्याच्या राणी होत्या. पण त्यांनी हार मानली नाही. त्या स्वतः लढाईत उतरल्या. असं म्हणतात की त्या अग्निबाण वापरायच्या. त्यांनी पोर्तुगीजांना अनेकदा हरवलं. त्यांच्या शौर्याच्या कथा आजही तिथल्या लोकगीतांमधनं, यक्षगानामधून जिवंत आहेत. अप्रतिम. म्हणजे प्रतिकार निश्चितच होत होता. पोर्तुगीजांनंतर डच आणि फ्रेंचही आले, बरोबर? हो. डचांचा भर व्यापारावर जास्त होता, पण त्यांनाही त्रावणकोरचे राजे मार्तंडवर्मा यांनी 1741च्या कोलाचेलच्या लढाईत धूळ चारली.
ही घटना खूप महत्त्वाची आहे, कारण पहिल्यांदाच एका आशियाई सत्तेने एका मोठ्या युरोपियन नौदल शक्तीला हरवलं होतं. आणि फ्रेंच. त्यानंतर आले फ्रेंच. त्यांचा गव्हर्नर होता डुप्ले. तो खूप महत्त्वाकांक्षी होता. भारतात फ्रेंच साम्राज्य उभं करण्याचं त्याचं स्वप्न होतं. आणि त्यांनीच काही नवीन डावपेच वापरले होते ना, जे पुढे ब्रिटिशांनी वापरले. अगदी बरोबर. डुप्ले खूप हुशार होता. त्याने 2 गोष्टी केल्या. एक, त्याने भारतीय सैनिकांना युरोपीय लष्करी प्रशिक्षण देऊन शिपाई म्हणजे सेपॉय तयार केले. आणि दुसरं, त्याने भारतीय राजांच्या वारसा हक्काच्या भांडणात हस्तक्षेप करायला सुरुवात केली. म्हणजे एकाला मदत करायची आणि बदल्यात काहीतरी मिळवायचं. हो, एका भावाला मदत करायची, त्याला गादीवर बसवायचं आणि त्याच्याकडून व्यापारी सवलती आणि प्रदेश मिळवायचे. पण 1746 ते 63 दरम्यान झालेल्या कर्नाटक युद्धांमध्ये ब्रिटिशांनी फ्रेंचांचा पराभव केला. म्हणजे फ्रेंचांनी जरी पाया रचला असला तरी ब्रिटिशांनी त्यावर कळस चढवला. पण एक कोडं वाटतं की एक खाजगी कंपनी, ईस्ट इंडिया कंपनी, अख्ख्या देशावर राज्य कशी करू शकली. त्यांच्याकडे असं काय होतं जे इतरांकडे नव्हतं? त्यांच्याकडे धूर्तपणा, संयम आणि क्रूरतेचं मिश्रण होतं. ईस्ट इंडिया कंपनीने सुरुवातीला फक्त व्यापारी असल्याचं नाटक केलं. सुरत, मद्रास, मुंबई, कलकत्ता इथे त्यांनी वखारी उघडल्या. पण हळूहळू त्यांनी स्वतःचं सैन्य ठेवण्याचा अधिकार मिळवला. आणि मग त्यांनी डुप्लेचीच रणनीती वापरली, फोडा आणि राज्य करा. अगदी. आणि इथेच येतं प्लासीच्या लढाईचं उदाहरण, 1757. जी भारताच्या इतिहासाला कलाटणी देणारी घटना ठरली. हो, पण ती लढाई नव्हतीच खरं तर. तो एक विश्वासघात होता. रॉबर्ट क्लाइव्हने बंगालचा नवाब सिराजुद्दौला याचा सेनापती मीर जाफरला नवाब बनवण्याचं आमिष दाखवलं. आणि तो फितूर झाला. बरोबर. लढाईच्या दिवशी नवाबाचं बहुसंख्य सैन्य लढलंच नाही. ते फक्त उभं राहिलं. नवाबाचा पराभव झाला आणि बंगाल ब्रिटिशांच्या ताब्यात आला. तेव्हापासून भारतात मीर जाफर हे नाव देशद्रोहीपणाचं प्रतीक बनलं आहे. हे अविश्वसनीय आहे. म्हणजे एका सेनापतीने केलेल्या फितुरीमुळे अख्ख्या देशाचं भविष्य बदललं. पण मला एक प्रश्न पडतो की नवाबाच्या सैन्याला हे कळलं नाही का की काहीतरी गडबड आहे? क्लाइव्हची योजना खूप अचूक होती आणि त्याने मीर जाफरसोबत इतरही अनेक अधिकाऱ्यांना फोडलं होतं. त्यामुळे नवाबाला शेवटपर्यंत नक्की कोण आपल्या बाजूने आहे आणि कोण नाही हेच कळलं नाही. या विजयानंतर कंपनी खऱ्या अर्थाने किंगमेकर बनली. वृत्तपद्धती वापरल्या. एक होती तैनाती फौज. सबसिडियरी अलायन्स. हो, ते राजाला म्हणायचे, तुमच्या संरक्षणासाठी आम्ही आमचं सैन्य तुमच्या राज्यात ठेवतो. पण गंमत म्हणजे त्या सैन्याचा सगळा खर्च त्या राजानेच उचलायचा. वाह, म्हणजे राजाच्याच पैशावर ब्रिटिश सैन्य त्याच्या दारात उभं असायचं, जे त्याच्यावरच नजर ठेवायचे. त्याचं स्वातंत्र्य हळूहळू संपून जायचं. अगदी तसंच. म्हणूनच याला स्वस्तातले साम्राज्य म्हणजे एम्पायर ऑन द चीप असं म्हटलं गेलं. आणि दुसरी पद्धत? दुसरी पद्धत होती व्यपगत सिद्धांत म्हणजे डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स. यानुसार जर एखाद्या राजाला नैसर्गिक वारस नसेल तर त्याचं राज्य दत्तक वारसाला न मिळता थेट कंपनीच्या ताब्यात जायचं. या नियमाचा वापर करून त्यांनी सातारा, झाशी, नागपूर सारखी अनेक संस्थानं खालसा केली. आपल्या स्रोतामध्ये एक शीर्षक आहे, स्वर्गातून नरकाकडे. हे बंगालच्या संदर्भात वापरले आहे का? प्लासीच्या लढाईनंतर तिथे काय झालं? हो, प्लासीच्या विजयानंतर कंपनीला बंगाल, बिहार आणि ओरिसामधून महसूल गोळा करण्याचा अधिकार मिळाला. त्यानंतर त्यांनी जे शोषण सुरू केलं ते अकल्पनीय होतं. त्यांनी शेतकऱ्यांवर इतके कर लादले की लोकांकडे खायलाही काही उरलं नाही. आणि याचा परिणाम दुष्काळ. हो, 1770-72 मध्ये बंगालमध्ये एक भीषण दुष्काळ पडला. एक मिनिट, म्हणजे दुष्काळ पडला होता, लोक मरत होते आणि तरीही कंपनीने कर वसूल करणं थांबवलं नाही? थांबवलं नाही, उलट काही भागांमध्ये तर कर वाढवला. या दुष्काळात सुमारे 1 कोटी लोक मरण पावले. ही तेव्हाच्या बंगालच्या लोकसंख्येच्या 1/3 होती. 1 कोटी? हो, हा नैसर्गिक दुष्काळ नव्हता. तो माणसाने घडवलेला दुष्काळ होता. कंपनीचा उद्देश फक्त आणि फक्त नफा कमवणे हा होता. हे तर अमानुष आहे. प्रशासनाचा उद्देश लोकांना वाचवणं असतो, मारणं नाही. ही एकच घटना होती की असं पुढेही घडलं? हे तर फक्त एक उदाहरण आहे. संपूर्ण ब्रिटिश राजवटीत दुष्काळांची एक मालिकाच होती. 1876-78च्या दुष्काळाचं उदाहरण घ्या. दख्खनच्या पठारावर लाखो लोक अन्नाशिवाय मरत होते. आणि त्याचवेळी ब्रिटिश प्रशासन भारतातून हजारो टन धान्य ब्रिटनला निर्यात करत होतं. काय सांगताय?
हो, तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड लिटनने तर अन्नधान्याच्या किमती कमी करण्यासाठी कोणताही सरकारी हस्तक्षेप करण्यास स्पष्ट नकार दिला होता. आणि हे सगळं सुरू असताना तो दिल्लीत एक भव्य दरबार आयोजित करत होता. म्हणजे लोकांच्या जीवाची काहीच किंमत नव्हती. एका अंदाजानुसार ब्रिटिश राजवटीत पडलेल्या दुष्काळांमुळे सुमारे 5 ते 10 कोटी भारतीयांचा मृत्यू झाला. हे आकडे ऐकूनच अंगावर काटा येतोय. याच काळात दादाभाई नौरोजींनी संपत्तीच्या लुटीची म्हणजे ड्रेन ऑफ वेल्थची संकल्पना मांडली होती. ती नेमकी काय होती? अगदी बरोबर. दादाभाई नौरोजींनी त्यांच्या पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया या पुस्तकातून हे अत्यंत प्रभावीपणे मांडलं. त्यांनी ब्रिटिश सरकारच्याच आकडेवारीचा अभ्यास करून हे सिद्ध केलं की ब्रिटन भारताला पद्धतशीरपणे लुटत आहे. म्हणजे इथून फक्त वस्तूच नाही तर पैसाही बाहेर जात होता. हो, इथे कमावलेला पैसा भारतात पुन्हा गुंतवला जात नव्हता. तो वेगवेगळ्या मार्गांनी इंग्लंडला पाठवला जात होता. ब्रिटिश अधिकाऱ्यांचे प्रचंड पगार, पेन्शन, भारतातल्या ब्रिटिश सैन्याचा खर्च, इंग्लंडमधल्या इंडिया ऑफिसचा खर्च, हे सगळं भारताच्या तिजोरीतून दिलं जायचं. आणि ही लूट किती मोठी होती? काही अंदाज आहे का? अर्थशास्त्रज्ञ उत्सव पटनायक यांनी नुकत्याच केलेल्या एका अभ्यासानुसार 1765 ते 1938 या काळात ब्रिटनने भारतातून आजच्या मूल्याप्रमाणे सुमारे $45 ट्रिलियन संपत्ती नेली. $45 ट्रिलियन? हा आकडा तर अविश्वसनीय आहे. आज अमेरिकेचा संपूर्ण जीडीपीच्या दुप्पट आहे हा आकडा. हो, आणि काही इतिहासकारांचं तर असं मत आहे की याच संपत्तीच्या जोरावर ब्रिटनमध्ये औद्योगिक क्रांती शक्य झाली. म्हणजे भारताच्या पैशावर त्यांनी स्वतःच्या देशाचा विकास केला. या सगळ्याचा भारताच्या उद्योगांवर काय परिणाम झाला? विशेषतः आपला वस्त्रोद्योग जो जगभर प्रसिद्ध होता तो पूर्णपणे उद्ध्वस्त झाला. भारताचं मलमल आणि सुती कापड इतकं दर्जेदार होतं की जगात त्याला तोड नव्हती. पण ब्रिटिशांनी 2 गोष्टी केल्या. कोणत्या? त्यांनी ब्रिटनमध्ये जाणाऱ्या भारतीय कापडावर प्रचंड आयात कर लावला, ज्यामुळे ते तिथे महाग झालं. आणि त्याचवेळी मँचेस्टरच्या कारखान्यात तयार झालेलं कापड भारतात जवळपास करमुक्त विकायला सुरुवात केली. म्हणजे आपल्याच घरात आपल्याच मालाला बाहेर काढलं आणि परदेशी माल स्वस्तात विकला. अगदी. यामुळे भारतातील कोट्यावधी विणकर आणि कारागीर बेरोजगार झाले. त्यांची कला नष्ट झाली. तत्कालीन गव्हर्नर जनरल विल्यम बेंटलिकने 1834 स्वतः लिहून ठेवलंय की सुती विणकरांची हाडे भारताच्या मैदानांना पांढरी करत आहेत. जी व्यक्ती या शोषणाचा भाग होती ती स्वतः हे कबूल करत होती. हो, एकेकाळी जगातील सर्वात श्रीमंत देशांपैकी एक असलेला भारत स्वातंत्र्याच्या वेळी जगातील सर्वात गरीब देशांपैकी एक बनला होता. याचं हेच कारण आहे. पण काही लोक असं युक्तिवाद करतात की ब्रिटिशांनी रेल्वे आणली, कायदेव्यवस्था आणली, या गोष्टींचा भारताला फायदा झाला नाही का? हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. ब्रिटिशांनी रेल्वे, पोस्ट, तार यांसारख्या गोष्टी आणल्या हे खरं आहे, पण त्या भारतीयांच्या फायद्यासाठी आणल्या नव्हत्या. मग कशासाठी? रेल्वे कशासाठी बांधली? तर देशाच्या कानाकोपऱ्यातून कच्चा माल, जसं की कापूस, तो बंदरांपर्यंत जलद पोचवता यावा आणि तिथून इंग्लंडला पाठवता यावा. आणि दुसरं कारण? देशात कुठेही बंड झाल्यास आपलं सैन्य वेगाने तिथे पोचवता यावं. म्हणजे या सगळ्या सुधारणांचा अंतिम फायदा ब्रिटिशांनाच होत होता. म्हणजे विकास केला, पण तो स्वतःच्या सोयीसाठी आणि नियंत्रणासाठी. या चर्चेच्या सुरुवातीला आपण एका चित्राचा उल्लेख केला होता, द ईस्ट ऑफरिंग इट्स रिचेस टू ब्रिटानिया. हे चित्र या सगळ्या मानसिकतेबद्दल काय सांगतं? ते चित्र म्हणजे वसाहतवादी मानसिकतेचे एक बोलकं प्रतीक आहे. त्यात ब्रिटानिया म्हणजे ब्रिटनचं प्रतीक एका सिंहासनावर उंच बसलेली दाखवली आहे आणि भारत, चीन यांसारखे देश खाली वाकून नम्रपणे तिला आपली संपत्ती अर्पण करत आहेत. अर्पण करत आहेत, जणू काही ती भेट आहे. बरोबर. यात भारतीयांना मुद्दाम गडद रंगात कमी कपड्यांमध्ये दाखवलं आहे, जेणेकरून ते मागासलेले दिसावेत. हे चित्र हेच दर्शवतं की ब्रिटन स्वतःला वंशश्रेष्ठ मानत होता आणि ही सगळी संपत्ती आपला हक्क समजत होता, जरी ती बळजबरीने आणि शोषणातून मिळवलेली असली तरी. आजच्या या सविस्तर चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की भारतावरील वसाहतवादी राजवट ही केवळ राजकीय वर्चस्वाची नव्हती. ती एक थंड डोक्याने आखलेली पद्धतशीर आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक शोषणाची महाकाय यंत्रणा होती. हो, ज्याने 2 शतकामध्ये एका समृद्ध देशाला अक्षरशः कंगाल करून सोडलं. जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे. हो, या स्रोतामध्ये एक उल्लेख आहे की ब्रिटिशांनी भारतातल्या पारंपरिक स्वशासन प्रणाली जसं की ग्रामपंचायती पद्धतशीरपणे मोडून काढल्या, कारण त्यांना सत्तेचं विकेंद्रीकरण नको होतं.
त्यांना सगळं कंट्रोल स्वतःकडे हवा होता. अगदी. त्याऐवजी त्यांनी एक केंद्रीकृत, वरून खाली आदेश देणारी नोकरशाही व्यवस्था आणली, जिचा रिमोट कंट्रोल लंडनमध्ये होता. तर श्रोत्यांसाठी आजचा विचार करायला लावणारा प्रश्न हा आहे, 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर राज्यकारभाराच्या आपल्या प्राचीन विकेंद्रित पद्धतींना पुनरुज्जीवित करण्याची संधी होती का? की 2 शतकं रुजलेली ही वसाहतवादी नोकरशाहीची रचना स्वीकारणं आपल्यासाठी अटळ होतं? आणि आज स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही आपल्या प्रशासनावर त्या वसाहतवादी मानसिकतेचा प्रभाव दिसतो का? यावर नक्की विचार करा.